नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र एक्सप्रेस या टुडे. विभागाचा शुभारंभ सोहळा अशोका मेडिकल हॉस्पिटल आपण जर नाशिक बघितलं येथे तर डिपार्टमेंट plastic ऑफ surgery हँड हा सर्जरी जो, अँड ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन शब्द आपण विभागाचा ऐकला शुभारंभात तर नेहमी आपल्या विशेष याच्यामध्ये काही कार्यक्रमाचे बेसिक आयोजन. कन्सेप्ट असतात. या विभागाच्या आज आपण माध्यमातून व्यवस्थितपणे हाताच्या जटिल समजून घेऊया की दुखापती, हँड नसाचे सर्जरी आणि विकार, ट्रॉमा टेंडन रिकन्स्ट्रक्शन इंजुरी, नेमकी कशा ट्रॉमा, प्रकारे काम मायक्रो करतं सर्जरी आणि तसेच एका पुनर्बांधणी मोठ्या शस्त्रक्रिया यासाठी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आणि त्यांचं कसं तज्ञ योगदान असतं उपचार सुविधा तर हे आपण नाशिकमध्ये या ठिकाणी आज उपलब्ध जाणून झाल्या घेणार आहेत. आहोत. या विभागाचे नेतृत्व प्रसिद्ध प्लास्टिक आणि हँड अँड आजच नाही तर रिकन्स्ट्रक्टिव्ह काय मायक्रो सगळेच दिवस सर्जन अशोका डॉक्टर मेडिकल प्रणित हॉस्पिटल मानकरे करणार साठी या आहेत. ठिकाणी विशेष म्हणजे वेगवेगळ्या, डॉक्टर प्रणित उमेद मानकरे असतात. यांनी अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 150हून अधिक प्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या. त्यांच्या कौशल्यपूर्ण उपचारामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. फक्त 20% केसेस ज्या होत्या त्या कॉस्मेटिक सर्जरी होत्या आणि कॉस्मेटिक सर्जरी ही येणाऱ्या काळाची गरज आहे, ती नक्की वाढली पाहिजे आणि ती वाढेलच. रेडी सर. नमस्कार, मी डॉक्टर प्रणित मानकरे, कन्सल्टंट आहे प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि हँड सर्जरीचा अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक येथे. आपल्या इथे सर्व सुसज्ज असं प्लास्टिक, हँड सर्जरी आणि ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शनचे डिपार्टमेंट इथे सुरू करण्यात आलेलं आहे. इथे सर्व सुविधा उपलब्ध आहे आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की लास्ट 3 महिन्यापासून हे डिपार्टमेंट सुरू आहे आणि आम्ही 150+ सर्जरीज केलेल्या आहेत आणि या सर्वांचा लाभ उत्तर महाराष्ट्रातील सर्व पेशंट्सने, नाशिकमधल्या पेशंट्सने घ्यावा. तुमच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचे पेशंट्स असतील ज्यांना प्लास्टिक सर्जरीची गरज लागणार आहे असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही नक्की अशोका मेडिकलला घेऊन येऊ शकता. धन्यवाद.